रामकृष्ण हरी. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास अखंडपणे मनामध्ये बाळगून सेवा देणारं डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आणि माईर्स MIT मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव यांच्या प्रांगणात नुकताच कीर्तन प्रवचनांचा विशेष कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला. हा कार्यक्रम या कीर्तन विश्व या मालिकेद्वारे विश्वशांती दर्शन या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही आपणाकरता घेऊन आलो आहोत. बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. येणे पंथे माझी चालली पाऊले, येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. ही वेळ फार चांगली आली असून काही संधी सापडली आहे की माझ्या पूर्व पुण्याला बुद्धी सहाय्य झाली आहे. त्यामुळे परमार्थाच्या मार्गानं माझे पाय चालत असता अकस्मात संतांच्या चरणांचे दर्शन झाले आहे. वेळेचं आणि काळाचं महत्त्व सांगणारा हा आपला आजचा कीर्तन विश्वाचा भाग. यावर निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर. पाहुयात. शाळेमध्ये काय शिकवलं तुम्हाला? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. हे काळाची रूप आहे. आपल्याला दिवसभर तीनदा तो आपल्याला दर्शन देत असतो. सकाळ, माध्यान्ह काळ, संध्याकाळ. वर्षातून 3 वेळा आपल्याला त्या पोझिशन मध्ये ठेवत असतो. पावसाळ्याचा काळ, हिवाळ्याचा काळ, उन्हाळ्याचा काळ. दोन समाज जसा वागतो तसे भेटत असतात. सुकाळ, वाईट वागले की दुष्काळ, अलग लक्षात. पाप वाढलं की कोरोनाचा काळ, अलग लक्षात. पुण्य वाढलं की निर्दोष काळ. हे कोणाचे रूप आहे सगळे? ही सगळी काळाचीच रूप आहे. आणि शेवटी माझं काही नाही ऐकलं तुम्ही, तुम्हाला 100% येऊन भेटणार आहे. त्याचं नाव आहे अंतकाळ. मग अंतकाळाची भेट वाहण्यापेक्षा काळाला जाणून घेणं नेमकं काय तर काळाचं स्वरूप तर काही लक्षात येत नाही. काळाची उंची, काळाची लांबी, काळाचा महिमा. एक सांगू का? पुढच्या 1 मिनिटामध्ये ब्रह्मांडात आणि सृष्टीत काय घडणार आहे हे कुणालाही ज्ञात नाही. ते फक्त काळालाच नाही. कोण जाणे कोणावर कशी काळ येईल, कशी वेळ येईल, काही सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, माणसं काही करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे द्रौपदीला 5 पती होते. 5 पती समोर बसलेले असताना अशी वेळ आली की दुर्योधनाने, दुःशासनाने तिला पदराला धरून सभेमध्ये आणलं. नवऱ्याच्या देखता मांडी दुर्योधनानं उघडी करून दाखवली. तर हे 5ही पती काहीच करू शकले नाही. त्यांच्या सगळ्या माना खाली गेल्या होत्या, कारण वेळ त्यांना सपोर्ट करत नव्हती, मदत करत नव्हती. मग द्रौपदीने 14 वर्षाचा सगळा वनवास जेव्हा पांडवांनी भोगला तेव्हा त्यांचा रिटर्न काळ आला. आणि काळ आल्याच्या नंतर ज्या द्रौपदीला मांडी उघडी करून दाखवली होती त्या भीमाने ती मांडी फोडली. त्या रक्ताने द्रौपदीचे केस धुवून काढले आणि महाभारतामध्ये श्लोक तयार झाला, तू क्या बलवान तेरा समय बडा बलवान. आपण नाही आलो कीर्तनाला. आपली वेळ आहे. सध्या पायाना चालता येते, मांडी घालून बसता येते, हाताने टाळी वाजवता येते. म्हणून कीर्तनाला येत जा. एक वेळ अशी येईल इच्छा वाढेल पण चालता येणार नाही. इच्छा होईल तर टाळी वाजवता येणार नाही. तोंड उघडायला जा तर नुसती हवाच येईल, कारण तुम्हाला वेळ मदत करणार नाही. कारण जेव्हा दिली होती तेव्हा वाया घातली. मला लक्षामध्ये. म्हणून 1 सेकंद कधी वाया घालवायचा नाही. म्हणून साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय वेळ सार्थक केला. दुसरं काही केलंच नाही आयुष्यामध्ये. आणि आजही ते 1 क्षण वाया घालवतात नाही. झोपतात कमी आणि कामाचे एक एक संकल्प इतके उभे असतात. एवढा हा सगळा एवढा प्रभाव आणि एवढं वैभव जरी MITचं वाढला असेल
तर 1 सेकंद वाया न घालण्याचं ते फळ आहे. आणि अजूनही ते 1 मिनिट सुद्धा वाया घालवत नाही. याही वयामध्ये एवढी श्रीमंती जर ईश्वराने आपल्या सारख्याला दिली असती तर आपण तर मंदिरात पाय नसता म्हणले असते काय कमी आम्हाला मंदिरात जायला. श्रीमंत लोक जगामध्ये खूप पाहिली, पण ती लोक परमार्थात येऊन टाळ घेऊन त्यांच्या माईला भजन करतील असं महाराष्ट्रात चित्र नाही. आणि म्हणून हे सगळं काळाला भेटलं. आणि म्हणून आज ते जे काही फळ आहे आपण जे आज पाहतो हे त्यांच्या पुण्याचं फळ आहे. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं कीर्तन ऐकलं ना आता बस दैवावरती अवलंबून नाही राहायचं. दैव कसं बदलन ते विचार करायचा. आम्ही दैवावर बसणारी माणसं नाही, आम्ही दैव बदलायला निघालेली माणसं आहे. आणि एक सांगू का, तुकाराम महाराजासारखे जे संत आहेत ना ते दैव बदलून देतात. दैव आम्ही कपाळ बदलून देणारी माणसं आहे. चांगल्या कंपनीच्या मशिनी टीव्ही आणल्या की त्याची पावती जपून ठेवली पाहिजे. त्या तारखेच्या आज जर ते खराब झालं तर ते रिपेअर करून देतात. आणि रिपेअरच नाही झालं तर पीस बदलून देतात. तसं आजचं कीर्तन आहे. मी प्रयत्न करतो तुम्हाला सेवा करण्याचा. अजून कीर्तन सुरूच झालं नाही. रिपेअर करायचा प्रयत्न करतो. आणि रिपेअर नाही झालं तर बदलूनच देतो. आम्ही कपाळ बदलून देणारे माणसं आहे. कोणते माणसं पीसच बदलून देऊ आम्ही तुमचं. मग कसा बदलून देणार तर उजळले भाग्य आता अवघी चिंता. टीव्ही मध्ये साबणाची आणि सोड्याची जाहिरात करणारे लोक कपडे धुवून दाखवतात. तसं मी सुद्धा वारकरी संप्रदायात किती ताकद आहे हे तुम्हाला इथे प्रॅक्टिस करून दाखवतो. दैव सुद्धा माणसाचं बदलून जातं. माणसाला कपाळ नाव काय कार्यक्रम आहे ते इथे असतं दैव. म्हणून दर्शन घ्यायचं असतं. दर्शन पाया पडायचं असतं. का तर इथं आपल्या असे कार्बन आलेलं असतं. कार्बन संताच्या पायाला आपलं डोकं लागलं की ते कार्बन निघून जातं आणि मग भाग्याचा उदय होतो. हे जे मंदिर झालं हे कशाचा कार्यक्रम आहे तर पुण्य फळले बहुता दिवसा. आता फळाला आलंय ते, नुसतं फळाला नाही आलं. साहेबांचं संचित पिकलंय आता. आणि त्या पिकलेल्या फळाचा संचिताचा परिणाम असा राहील की पुढची अनंत काळ या पिढ्याला त्याची गोड फळं मिळत राहतील. तर सत्कर्माची फळं अतिशय गोड असतात. म्हणून दैव सगळ्याला मान्य असतं का. ट्रॅक्टरचा, टेम्पोचा, रिक्षाचा ड्रायव्हर त्याला काही कळतं का बरं, पण त्याच्या पाठीमागे गेलेलं असतं दैव जाणेले कुणी. ट्रक ड्रायव्हर आहे ना त्याच्या पाठीमाग बनलेलं असतं खेळ कुणाला दैवाचा कळला. एक गाणं सुद्धा आहे, नशीब नावाचा पिक्चर आहे हिंदीमध्ये. आणि जवळजवळ 25 गाणे नशिबाचे दैवाचे, शायद तू मेरे किस्मत में असं एक गाणं आहे. मराठीत पण एक छान गाणं आहे, मी ऐकवतो तुम्हाला. कुणाच्या बापाला सोडत नाही ते, थोडासा ऐकू द्या. खेळ कुणाला दैवाचा कळला, मी असो तू असो हा असो कोणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला. हार कुणाची जीत कुणाची, धुंद चालली दोन मनांची, दैव लेखना कधी कुणा टळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही की तुमचं या परिवारात जन्म झाला. अण्णा लय जन्माचं पुण्य असतो. मी असं दैवाचं सांगत असताना माझा एक शिकलेला इंजिनियर मित्र होता. तो मला म्हणला, अरे दैव दैव सांगत जाऊ नका, अभ्यास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो, सगळं प्रयत्नाने मिळत असतं. मी म्हणलं प्रयत्नानं तर नाही मिळणार, प्रयत्न करावे लागत असतात, साथ नशिबाची लागते. तुम्हाला मला असं मूर्खावानी बोलत जाऊ नको, नशीब नावाचा गोष्ट सांगू नको. मग त्याचं लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला. मग ते दैव वगैरे काहीच मानित नसतं. मुलगी पाहायचा नापास करायचा, मुलगी पाहायचा नापास करायचा, काहीतरी खोड काढायचा. 100 मुली पाहिल्या बाबा काकू तुम्ही. आणि मग 100च्या नंतर एक पसंत केली. मला म्हणला जिल्ह्यात कुणाची नाही इतकी सुंदर आहे. म्हणलं नशीब तुझं. त्याला त्याच वावरं. तो म्हणला नशिबाचा कार्यक्रम सांगूच नको रे, 100 सोडल्या तेव्हा भेटली. म्हणलं नशीब तुझं. मग म्हणला इतका श्रीमंत सासरा भेटला, जिल्ह्यात कुणाचा नाही. म्हणलं नशीब बाबा तुझं. तू म्हणला नशीब म्हणू नको, लग्नाला येऊ. गेलो आम्ही. लग्न लय चांगलं झालं, अतिशय सुंदर लग्न झालं. मग वरात पिटली, हळद झाली. आणि सकाळी बायकोला पहिल्यांदा म्हणला आपल्याला बेस्ट विलायची वगैरे टाकून मस्त चहा करून आण. तिनं संडासचा डब्बा भरून आणून दिला. बैरी निघली, बैरी. ती जन्मजात बैरी होती. तिच्या कानात मशीन होतं. रात्री किती पडलं कळलंच नाही तिला.
मग मला फोन करून म्हणला शहाण्या दैव असतं. म्हणलं काय झालं? म्हणला नवरी दोन्ही कानाना ठार बैरी. म्हणलं मरेपर्यंत सांभाळ, तिचा बाप इतका श्रीमंत आहे, तुला दिवसात गोळ्या घाली. आता इतका चौकशा करणारा माणूस, आता त्याला जन्मभर बायकोला कधीच असं हळू बोलता येत नाही. आता जर कोणी पाहुणे आले त्याला मोठ्यात म्हणावं लागतं तर हा भाग कशाचा आहे? नशिबाचाच भाग आहे. कशाचा भाग आहे? नशिबाचा. म्हणून सुचित्राताईंनी आज एवढं मोठं मंदिर या ठिकाणी केलं, हा नशिबाचा भाग आहे. असा बाप भेटावा, अशी आई भेटावी, असं कुळ भेटावं, असा परिवार भेटावा, असं ऐश्वर भेटावं, अशी भक्ती भेटावी, अशी साधना भेटावी, असे लोक भेटावे, असं जीवन भेटावं. आणि त्यासाठी ही वेळ चांगली असल्यामुळं महाराज म्हणाले बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी. परमार्थाच्या मार्गानं चालत असताना संतांच्या चरणांचं दर्शन व्हावं अशी अनुभूती देणारा आपला आजचा भाग. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जीव आणि आत्माचं एकीकरण म्हणजे महादेवाची पिंड. बघा, हे तळेगाव आहे आणि याच्या शेजारी इंदुरी आहे. प्रत्येक गावाच्या लोकांची भांडणं लागू नाही म्हणून जुन्या काळात तहसीलदाराने आणि दोन्ही गावाच्या लोकांनी एकमेकाच्या ठिकाणी घुसू नये म्हणून गावाच्या भोवती एक सीमा मारली, रेषा मारली. तिला काय म्हणतात? शिव. करेक्ट. मग ती शिव आणि हा शिव एकच आहे. स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि माया.